आप्पा येऊ का? हा ये. काय राहील आता? आप्पा जे सगळं चाललंय ती मला पटतंय असं नाही, पण काय करू मी तरी. तुम्ही एकाच बाजूने विचार करताय, लालीच्या बाजूने पण थोडासा विचार करा की. म्हणजे लग्न होऊन त्या ह्या घरी आल्या, रंजूया आल्यापासून तिला घालून पाडून बोलते, टोमणं मारते. लालीची नाही, घरातली गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून सगळं मनात साठवून ठेवलं. तर माणूस आहे शेवटी, स्फोट होणारच की. अरे स्फोट करायचा होता तर घरात करायचा होता. पोलीस स्टेशनात जायची काय गरज होती? हं? आपल्या घरातली गोष्ट चव्हाट्यावर कशाला नेली? अशानं गावातली लोक शियाण घालतील माझ्या तोंडात. आधीच त्या जामकरने मला नाकीनं आणले, त्यात तुझी आता बायकोची भर. नाही, पण जी काय घडले ते सगळं चुकीचंच घडलंय. पण कसं आहे आप्पा, आपण थोडंसं लालीजींना समजून घेऊ. म्हणजे आता बघा, तिची आई आजारी आहे, तिच्यावर मानसिक आघात वगैरे जरा समजून घेतलं पाहिजे की आपणच. र बाबा, आता माझ्याकडे दुसरं काय काम आहे? समजून घेतो सगळ्यांनाच. ये तू, जा बाबा जा. आप्पा मी परत तिच्या वतीने माफी मागतो. असू दे, राहू दे. आणि हा गोपाळ, हा, त्या लालीनं तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी तिच्या बापाला 5 लाख रुपये दिले. तुला काय ठाव आहे का या बाबतीत? काय तुम्हाला कोणी सांगितलं? म्हातारीने सांगितलं. लाली तिच्या बापाशी बोलताना ऐकलंय म्हातारीनं, आणि माझ्या मोर कबूल बी केलंय. नाही, मला काय माहित नाही. जरा लक्ष ठेव. नवऱ्याच्या अप्रोक्ष बायका जेव्हा व्यवहार करायला लागतात ना, तेव्हा नवऱ्याचा काय उपयोग राहतो मग. आणि एवढं पैसे तिच्याकडून कुठून आलं असेल रे? विचारतो मी. ध्यान ठेव. आत्या, रागावलात का माझ्यावर? माझं नशीबच असं आहे बघा. कधी जरी कुणासाठी काय करायला गेलं तर माझ्या चांगल्यात येतं. आत्या, आत्या, तुम्हाला माहिती आहे ना रंजना आत्या कशा वागतात तुमच्याशी? त्यात आपण 2 एकर ह्यांच्या नावावर केल्यापासून तर काहीच पटना झालंय त्यांना. तुम्हाला पण काय बाय बोलत असतात, ह्यांना पण सारखं काहीतरी बोलत असतात, खोटं नाटं आरोप लावत असतात ह्यांच्यावर. आणि मला तर काय, लग्न झाल्यापासून नुसतं पाण्यातच बघत आल्यात त्या. त्यात सारखा जमिनीचा विषय काढून जमिनीच्या वाटण्या करायच्या मागावर असतात. हे सगळं कुठंतरी थांबावं असं वाटत होतं मला, म्हणून त्यांना अद्दल घडून आणण्यासाठी मी हे सगळं मुद्दाम केलं. माझं काही चुकलं असेल तर जोड्यानं मारा मला. तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण असा आबोला नका धरू. मला तुमचाच आधार आहे हो या घरात. आता खरं सांगते, मी हे सगळं ना आपल्या घरासाठी करते. मी आज जे केलं ते केलं नसतं ना, रंजना आत्या घराची वाटणी करूनच गप्प बसल्या असत्या. तुम्ही मला खरं सांगा, तुम्हाला त्यांचं वागणं बोलणं कधीच खटकत नाही का? खटकतं ना, पण फक्त घरात वाद नको म्हणून तुम्ही काहीच बोलत नाही. आणि ह्या सगळ्याचा फायदा त्या कायम घेत असतात. पण आता बघा ना, एवढा मोठा झटका बसलाय म्हटल्यावर त्या तुम्हाला, मला आणि ह्यांना त्रास द्यायच्या भानगडीतच पडणार नाही. तू म्हणतेस तसं झालं तर ठीकच आहे. दोघं ह्यावरनं वाद नको बघ. नाही होणार वाद आत्या. तुम्ही नका लय विचार करू. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. ठीक आहे. तुम्ही थांबा, मला सांगा काय करायचं, मी करते. जा, भात लावते जा.
त्या लालीकडे एवढे पैसे आले कुठून? तिच्याकडे तसे फार दागिने पण नव्हते जे विकून 5 लाख रुपये येतील. एवढे पैसे कुठून आले? माझे 20 लाख चोरीला गेल्यात. ती माधुरीचे तर नाही, लाली एवढी हुशार वाटत नाही. मग एवढे पैसे तिच्याकडे आले कुठून? तिने मला न सांगता कोणाकडून मदत मागितली असेल का? पण कोणाकडून? म्हणजे गावामध्ये कोणीच मैत्रीण नाही आहे तिची. आर्याला ती सध्या चांगली मैत्रीण मानते. आर्याकडून पैसे घेतले असतील का? नाही, तसं असतं तर आर्या मला बोलली असती की लालीने तिला सांगितलंय मला सांगू नको म्हणून. लाली काहीतरी लपवते हे कन्फर्म आहे. ते काय आहे हे मला शोधून काढलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आर्यापासूनच करतो. पाहिजे आलेत वाटतं. गोप, अरे साकेत, तू कधी आलास? ये. काय रे, नवीन लुक वगैरे? हा, मस्त दिसतोयस. अगं हेअरकट केलाय. माझं सोड. काल कुठे गेली होतीस? काल मी तुला किती फोन केले. अरे मी गोपाळजींसोबत ना बाहेर गेले होते फिरायला, इथे आपल्या गावाच्या पुढेच थोडंसं. आर्या, पुन्हा गोपाळजी. मी तुला किती वेळा सांगितलंय तो गोपाळ चांगला माणूस नाहीये. लांब राहा त्याच्यापासून. पण तू परत त्यालाच भेटायला जातेस. आणि आत्ताही तुला मी इथे येण्याची अपेक्षा नव्हतीच ना, बरोबर? आर्या, तो गोपाळ दाखवतोय ना तितका चांगला माणूस नाहीये. खोटं वागतोय तुझ्याशी, सरळ सरळ तुला फसवतोय. आणि आर्या, मी त्याला खूप चांगलं ओळखतोय. त्याचा फायदा असल्याशिवाय तो कुणाशीही चांगलं वागत नाही. आणि आर्या, तो फक्त दाखवतो चांगला वागतोय. किती फेक वागतो तो, लगेच कळतं ग. मला कळत नाही तर तुलाच का कळत नाहीये? आणि आर्या, मी जरा स्पष्टच बोलतोय. तुला घेऊन त्याचे इंटेन्शन चांगले नाहीयेत. तुला गेल्या वेळी पण सांगितलं होतं ना मी की मी ऍटलिस्ट माझ्यासमोर तू गोपाळजींबद्दल असलं बोलत जाऊ नकोस. काय प्रॉब्लेम आहे यार साकेत? मला आश्चर्य वाटतं तुझं की तू गोपाळजींबद्दल असा विचार करतोय. चल, दादाचं ठीक आहे, मी समजून घेऊ शकते. तुला सांगते, अख्ख्या गावात ना कुठलाही माणूस डोळे झाकून सांगेल की गोपाळजी किती चांगले आहेत. चांगला? अगं, तो चांगला नाहीये. तो फक्त दाखवतोय तो चांगला आहे. आर्या, तुझ्यासमोर ना फक्त तो चांगला वागण्याचं नाटक करतोय. जरा डोळे उघडून बघ ना, तुला कळेल. साकेत, माझे डोळे ना उघडेच आहेत. आणि मुळात ना हे आल्या आल्या गोपाळजींबद्दलचं रडगाणं सुरू करू नकोस बरं. आता काय झालंय काय माहिती का तुमच्या दोघांचं, तुझ्या आणि दादाचं? तुम्हाला माझ्या आसपासची प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर वाईट वाटत राहणार आहे, एवढाच मुद्दा आहे. आर्या, तसं नाहीये. जगात ना खूप चांगली माणसं आहेत. पण तो गोपाळ अजिबात चांगला नाहीये. मी माझ्या अनुभवावरून सांगतो तुला. काही गोष्टी बघितल्या आहेत. हा साकेत जरा जास्तच बोलायला लागलाय. याच्यामुळे ही आर्या आणि तिच्याकडचे पैसे माझ्या हातून जायला वेळ नाही लागणार. हे असं काही घडायच्या आधीच याला कायमचा आराम द्यावा लागेल.